भारतातील इंटरनेट सेवा बंद होणार। तेल आणि एलपीजी गॅस नंतर आता इंटरनेट सेवांची अडचण। इराण इस्रायल युद्धामुळे इंटरनेट सेवा धोक्यात। अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर विविध रूपांमध्ये परिणाम होत असल्याचं दिसत आहे। एकीकडे तेल व्यापार आणि आयात निर्यातीवर परिणाम होत असतानाच या युद्धानं आता भारताला आणखी एक मोठ्या संकटाजवळ आणल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचं कारण म्हणजे होर्मुझच्या समुद्रधुनीवर घोंघावणारं संकट। होर्मुझची समुद्रधुनी हा भाग जगातील सर्वात मोठा, महत्त्वाचा आणि संवेदनशील असा विद्युत चेकपॉइंट समजला जातो। मुळात होर्मुझची समुद्रधुनी हे केवळ तेल वाहतुकीसाठीच नव्हे तर डिजिटल पायाभूत सुविधांसमवेत डेटा वाहनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे, ज्याचा हातभार जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांमध्ये होतो। समुद्रधुनीच्या या भागात सागरी मार्गाच्या तळाशी इंटरनेट डेटाचे वहन करणाऱ्या फायबर ऑप्टिक केबल्सचे प्रचंड मोठे जाळे आहे। परिणामी पश्चिम आशियामध्ये होर्मुझ समुद्रधुनीच्या परिसरात युद्ध चिघळल्यास भारतासह अनेक देशातील इंटरनेट सेवा ठप्प होऊ शकतं, अशीच भीती सध्या व्यक्त करण्यात येत आहे। जगातील बहुतांश इंटरनेट ट्रॅफिक हे उपग्रहाच्या माध्यमातून नव्हे तर ते या फायबर ऑप्टिक केबलच्या माध्यमातून अर्थात समुद्राच्या तळाशी असणाऱ्या केबलमधूनच जगभरात पसरतो। या सबमरीन केबलमध्ये ईमेल, आर्थिक देवाणघेवाण, क्लाउड डेटा, व्हिडिओ कॉल, मेसेज या आणि अनेक डिजिटल कम्युनिकेशनची प्रक्रिया सुरळीतरित्या पार पडते। होर्मुझची ही समुद्रधुनी आखाती देशांसह युरोपला आशिया खंडाशी जोडण्याचं महत्त्वाचं काम करते। तिथूनच या केबल सुद्धा भौगोलिकदृष्ट्या दूर असणाऱ्या भागांना एकमेकांशी जोडतात। भारतीय इंटरनेटसाठी होर्मुझ का महत्त्वाची? इंटरनेट केवळ उपग्रहांद्वारे चालते असा समज आहे, तो चुकीचा नसला तरी जगातील बहुतांश इंटरनेटचे वहन समुद्राखालील फायबर ऑप्टिकल केबल्सद्वारे होते। भारताची आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रामुख्याने अरबी समुद्रातून आखाती प्रदेश आणि युरोपला जाणाऱ्या केबल्सवर अवलंबून आहे। या केबल्सचा मोठा भाग होर्मुझच्या समुद्रधुनीतून जातो। भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकपैकी जवळपास 1/3 डेटा हा या क्षेत्रातून जातो। तो सामान्यांच्या अनेक महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्याची मदत करतो। समुद्रधुनीतून पुढे जाणारा हा डेटा डिजिटल सर्व्हिस, क्लाउड कम्प्युटिंग, इंटरनॅशनल बँकिंग आणि फायनान्शियल नेटवर्क, जागतिक व्यवसाय, सोशल मीडिया, OTT अशा अनेक सुविधांवर परिणाम पाडू शकतो। भारत या मार्गाशी नेमका कसा जोडला गेला? भारतातील एक मोठा इंटरनॅशनल ट्रॅफिकचा भाग युरोपात पोहोचण्यापूर्वी अरबी समुद्र आणि खाडी भागातून या पाण्याखाली असणाऱ्या केबलच्या माध्यमातून पश्चिमेला जातो। देशातून पश्चिमेकडे जाणारा जवळपास 1/3 डेटा होर्मुझ किंवा त्याच्या जवळून जाणाऱ्या नेटवर्कमधूनच पुढे जातो। पाण्याखाली असणारं हे केबलचं जाळं कुवेत, कतार, बहरीन, इराक, संयुक्त अरब अमिराती अशा आखाती देशांना कनेक्टिव्हिटी पुरवतं, ज्यामुळं होर्मुझवर येत्या काळात काहीही परिणाम झाल्यास तिथं असणाऱ्या केबलचं नुकसान होऊन एक मोठं अदृश्य संकट संपूर्ण जगापुढं उभं ठाकेल हेच खरं।